महाविकास आघाडीकडून आज बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुण्यामधील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज विराट शक्ती प्रदर्शनाने दाखल केले आहेत। तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीची सभा पार पडली। या सभेमध्ये सुषमा अंधारे यांनी सभेला संबोधित करत असताना व्यासपीठावरच असलेल्या विश्वजित कदम यांना साथ घातले। यावेळेला त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी विनंती केली। कदम यांना उद्देशून त्या म्हणाल्या की विश्वजित भैया, आम्ही शिवसेनेची सगळी माणसं चांगली आहोत। आम्ही राज्यभर सर्वत्र महाविकास आघाडीचा प्रचार करत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेमधून हद्दपार करण्यासाठी एकत्र येऊ असं सांगत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सांगली लोकसभेचा तिढा मिटवण्यासाठी भर सभेत त्यांनी विनंती केल्याचं पाहायला मिळालं। सुषमा अंधारे यांनी केलेल्या विनंतीचा मुद्दा पकडत विश्वजित कदम यांनीही उत्तर दिले। ते म्हणाले की सुषमाताई, तुम्ही म्हणाले परंतु चिडू नका। माझी पहिली निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आणि मग महाविकास आघाडी सोबत आहे। त्यामुळे कुटुंबामधील एखादी व्यक्ती नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करणं माझं कर्तव्य आहे, असं सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर विश्वजित कदम यांनी दिलं आहे।